नागपूर शहरात अवैध जुगार अड्ड्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाने एक मोठी कारवाई केली आहे। शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगंज येथील चकना चौकात सुरू असलेल्या एका बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी केंद्रावर पोलिसांनी अचानक छापा टाकला। या कारवाईत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून शासनबंदी असलेल्या ऑनलाईन लॉटरीवर सट्टा लावणारे 2 आरोपी रंगेहात पकडले गेले। सचिन दिलीप रहांगडाले आणि अनिकेत मोरेश्वर वकालकार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या प्रकरणात मुख्य सूत्रधार आणि ऑनलाईन लॉटरी चालवणारा संशयित आरोपी सागर लीलाधर धनंजोडे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। गुन्हे शाखेने या छाप्यातून जुगारासाठी वापरले जाणारे 4.5 कम्प्युटर, 4 CPU, 7 गेमिंग मशीन, 2 स्लीप मशीन, राउटर, कीबोर्ड, कॅल्क्युलेटर, 2 मोबाईल फोन आणि रोख 1,830 रुपये असा एकूण 2,93,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपींचे हे कृत्य महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 आणि 5 अन्वये गुन्हा ठरत असल्याने जप्त केलेल्या मुद्देमालासह दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी शांतीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। ही धडक कारवाई गुन्हे शाखा युनिट 3चे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की शांतीनगर या ठिकाणी लालगंज चौक परिसरात 2 ठिकाणी ऑनलाईन लॉटरीचं काम सुरू आहे। त्यावरून आम्ही ही माहिती वरिष्ठांना दिली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 टीम तयार केले। माझी म्हणजे आणि काटोगे साहेबांची 2 टीमने 2 ठिकाणी कारवाई केली आणि त्यामध्ये त्या ठिकाणी लालगंज चौकातल्या एक आरोपी मिळून आला। त्याचं नाव आहे दीपक आनंदराव पराते आणि त्याच्या ताब्यातून आपल्याला 2 कॉम्प्युटर, 4 गेमिंग मशीन आणि इतर साहित्य असा 2 लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। आणि दुसऱ्या ठिकाणी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये 2 आरोपी मिळून आले। त्यामध्ये सचिन रहांगडले आणि अनिकेत वकालकर। त्या ठिकाणी आपल्याला 4 कॉम्प्युटर, 7 गेमिंग मशीन आणि इतर साहित्य असा 2,93,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। तर या कारवाईमध्ये कोण कोण होते आणि जे आरोपी अटक आहे यांच्यामध्ये काही पार्श्व रिकॉर्ड समोर आला आहे का? या कारवाईमध्ये युनिट 3चे दोन्ही पथकाचे अधिकारी आणि अंमलदार हजर होते। सर्वांनी मिळून कारवाई केलेली आहे। ही कारवाई माननीय सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जॉईंट सीपी सर, ॲडिशनल क्राईम सर, तसेच डीसीपी क्राईम सर, एसीबी क्राईम सर आणि माननीय उपपोलीस सर मोहनकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पथकाने केलेली आहे। तर हा जे आरोपी मिळाला त्यांना स्वतःचा होता की कुणाच्या याच्यासाठी काम करायचे आणि काही पार्श्व रिकॉर्ड समोर आला? त्यामधील जे सुरुवातीचा आहे तो बाबाबाई साठी काम करत होता असं सांगितलं आहे आणि दुसरं जे आहे ते सागर धनंजोडे याच्यासाठी काम करत होते अशी माहिती मिळालेली आहे।